हॅलो डिअर फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रकाश भास्कर निकम आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे CBN अकॅडमी. या चॅनलवरती आपण प्रामुख्याने इंग्लिश आणि इतिहासाचे ऑनलाईन टीचिंग करत असतो. तर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज आपण बघणार आहोत 12वी इंग्लिशच्या दुसरा लेसन, ज्याचं नाव आहे ऑन सेईंग प्लीज. यात आपल्याला प्रामुख्याने प्लीज का वापरायच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर वेळ वाया न घालवता डायरेक्टली आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. 1.2 ऑन सेईंग प्लीज अल्फ्रेड जॉर्ज गार्डनेर. तर आपला आजचा धडा आहे ऑन सेईंग प्लीज अल्फ्रेड जॉर्ज गार्डनेर. हे जे आहे यांनी आपलं जीवनाची सुरुवात एक जर्नलिस्ट म्हणून केली होती. 34व्या वर्षी ते एक एडिटर झाले एका मोठ्या वृत्तपत्राचे. त्यांच्याविषयी जास्त न बोलता आपण डायरेक्ट आपल्या आजच्या लेसनकडे जाऊ. फक्त एक महत्त्वाची गोष्ट, अल्फ्रेड गार्डनेर यांचे जे लेसन्स आहेत त्यात सुशोभित भाषा, मोहक विनोदी भाषा आपल्याला बघायला भेटते. तर बघूया चला. ह्या लेसनमध्ये आपण बघणार आहोत की प्लीज का म्हणावं असं. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. तर झालं असं की एक लिफ्टमॅन, यंग लिफ्टमॅनले एका व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर लोटून दिलं, हाकलून दिलं, फेकून दिलं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी त्याला फाईन झाला आहे. त्याने असं का केलं ते दिलेलं आहे. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज द कंप्लेनिंग एंटरिंग द लिफ्ट सेट टॉप. तर हे सगळं झालं ते प्लीजमुळे. जो कंप्लेंट आहे, ज्याने कंप्लेंट केली तो मध्ये आला आणि त्याने सांगितलं टॉप फ्लोअरला घ्या असं. द लिफ्ट मॅन डिमांडेड टॉप प्लीज अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्यूज ही नॉट ओनली डिक्लाइन टू कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. म्हणजे तिथे लिफ्टमॅनने सांगितलं की टॉप प्लीज म्हणा असं, परंतु त्याने ऐकलं नाही. याच्यानंतर काय झालं की त्या पॅसेंजरला त्याने सरळ त्या लिफ्टमधून बाहेर ढकलून दिलं. दिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग कमेंट ऑन मॅनर्स टू फॉर. त्याच्यामध्ये मॅनर्स असणं गरजेचं आहे की ठीक आहे, प्लीज म्हणायला अडचण नाही, प्लीज म्हटलं पाहिजे. डिसकर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. जे डिस्कर्टसी म्हणजे कोणी आपल्याबरोबर वाईट वागलं, चुकीचं वागलं, तर याचा अर्थ असा होत नाही तो लिगली चुकीचं नाही आहे, आपण त्याच्याविरुद्ध जाऊ शकत नाही का. ते लोकांवरती असॉल्ट म्हणजे हमला करता येऊ शकत, हल्ला चढवता येत नाही याच्यामुळे. इफ अ बगलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन द लॉ विल अक्यूट मी अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रेटेलेट फ्रॉम द रिजनेबल व्हायलन्स. म्हणजे बघा, जर एखादा बगलर म्हणजे घरफोडी करणारा एखादा व्यक्ती अचानक तुमच्या घरात घुसून आला, तुम्ही त्याला मारलं तर ते चालणार नाही. जर त्याने तुमच्यावर हमला केला तर तुम्ही त्याच्यावर हल्ला करू शकतात, प्रतिकार करू शकतात, परंतु विनाकारण त्याच्यावर हल्ला चालवायचा नाही. It does this because the burglar and my assent have broken quite definite command of the law. म्हणजे लॉ समोर काय आहे तर लॉ समोर मी किंवा तो सारखेच आहेत. But no legal system could attempt to the legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. म्हणजे याच्यामध्ये आपण एक म्हणू शकतो, पण याच्यात महत्त्वाचं असं आहे की आपण कोणत्याही प्रकारे कोणीतरी वाईट वागलं म्हणून त्याच्यावर काही करू शकत, कोणत्याही प्रकारे याच्यावर बोलू शकत नाही. अँड आवर सिम्पॅथी विथ द लिफ्टमॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिजनेबल. आपली सिम्पॅथी, आपली सहानुभूती त्या लिफ्टमॅन बरोबर आहे, त्याचे विषय झाले ते चुकीचंच झालं. It would never do if we were at Liberty Box people, yes, because we did not like their behavior or the tone of the voices or the scroll of their faces. म्हणजे हे असं आहे की कोणतरी आपल्यावर जोरात बोलणं किंवा त्याचा बिहेवियर आवडत नाही किंवा फेस वाकडतिकडे करणं, याच्यासाठी आपण काही करू शकत नाही. Our feast would never be idle and the gutters of the city would run with the blood all day. जर असंच जर झालं असतं तर आपली मुठी कायमच काम करत राहिली असती, शांत बसली नसती आणि ह्या शहराच्या गटारांमध्ये कायम रक्त वाहिलं असतं. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिलेशन. म्हणजे जर मी स्वतःला अनसिव्हिल असं आपण अनसिव्हिल असलो तरीसुद्धा आपल्याला लॉ प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. जसं आय मे हॉटी ऑर बोरिश अँड
There is no penalty to pay except the penalty of being written down all ill manner fellow. म्हणजे ह्या इल मॅनर फेलो विषयी लिहिलं तर कोणत्याही प्रकारची पेनल्टी मला होणार नाही. The law does not compel me to say please or attune my voice to other people or sensibility any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. याच्यामध्ये असं आहे की कोणताही लॉ मला प्लीज म्हणायसाठी हे बंदी करू शकत नाही किंवा माझा आवाज कमी ठेवला पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे हे कोणी सांगू शकत नाही. हे असं झालं की माझी मुस्ताच काढू शकत नाही, मूछ काढू शकत नाही किंवा मी डाय करू शकत नाही केस किंवा एखादा छल्ला माझ्या कमरेवर लावू शकत नाही, असं काहीच नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग ॲज अ केस ऑफ कंपेन्शन. याच्यामध्ये आपल्या मनाच्या भावनांना जास्त महत्त्व नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर. याच्यामध्ये आपल्या मनाला किती वाईट वाटलं किंवा कोणते लक्ष त्याच्यावर काय झालं याला काही महत्त्व नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लेबल. याचा अर्थ कुठेही असा होत नाही की या सगळ्या गोष्टी निग्लेबल आहे की याचा आपण विचार केला नाही पाहिजे. इट इज प्रॉबेबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट by what he regarded as the slur upon his social standing than he would have been if he had a kick on his shine for which he could have got a legal redress. म्हणजे आता याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की लिफ्टमॅन जास्त दुःखी झालेला आहे कारण त्याने त्या माणसाला लात मारली असती तरी सुद्धा आपण असं म्हणू शकतो की लिफ्टमॅनच जास्त हर्ट झाला आहे. The pain of kick on his shine soon passes away, but the pain of the wound of our self-respect or our vanity may poison whole day. म्हणजे जर असे किक मारले तर त्याचा जो पेन आहे तो मे बी काही मिनिटात निघून जाईल, परंतु जे पेन आपल्याला अशा जागेवर होतं ते आपल्या दिवसभर आपल्यावर राहील. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोविंग द ऑथर ऑफ वाउंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द हावर and visiting his wife in the evening as the only way to restoring his equilibrium. तर याच्यामध्ये आपल्याला आपण म्हणू शकतो की कुठेतरी त्याचे विचार आता तो शांत झालेला असेल तर आपण कुठे म्हणू शकतो त्याला रिलीफ भेटला असेल त्याला बाहेर फेकून, नाही तर त्याचं संतुलन आता घरी जाऊन आरामात संतुलनात तो राहील. फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. त्याच्यामध्ये काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात, बॅड टेम्पर आणि बॅड मॅनर. बॅड टेम्पर म्हणजे आपलं टेम्परेचर खूप जास्त लवकर गरम होणं, विचार चिडणं वगैरे, आणि बॅड मॅनर म्हणजे चुकीच्या पद्धतीने वागणं. वेन सर अँथोनी ॲब्सोल्यूट बुलेड कॅप्टन ॲब्सोल्यूट, द लॅटर वेंट आउट अँड बुलेड हिज मॅन फॅग वेअर अपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर अँड किक द पेज बॉय. याच्यामध्ये एक किस्सा दिलेला आहे की कसं अँथोनीने एक कॅप्टन ॲब्सोल्यूट म्हणजे एक प्रकारे आपण बुली करायची, एखाद्याला विरोध करायचा किंवा त्याच्या विरुद्ध बोलायचं, आणि त्यानंतर जे काही घडतं ते नॉर्मल आपण सगळीकडेच बघितलेलं आहे. प्रॉबेबली द मॅन हू सेड टॉप टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insulated because the housemaid had answered her back. तर याच्यात आपण असं बघू शकतो की ज्या माणसाने टॉप म्हटलं, प्लीज म्हटलं नाही, मे बी त्याचा जो एम्प्लॉय त्याने गुड मॉर्निंग म्हटलं नाही, त्या एम्प्लॉयला मे बी त्याच्या बायकोनी चांगल्या गोष्टी दिल्या नाही किंवा गुड बोलल्या नाही, ती बायको का बोलली तर त्याचा कुक चांगला बोला नाही, कुक का चांगला बोला नाही तर मे बी त्यांची सर्वंट चांगली बोलली नाही. म्हणजे एक छोटीशी गोष्ट कसं पूर्ण वातावरण बिघडवते बघा. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स, बॅड मॅनर्स प्रॉबब्ली डू मोर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. म्हणजे एक छोट्याशा व्यक्तीमुळे, एका छोट्याशा विचारामुळे कसं एक बॅड मॅनर पूर्ण वातावरण कसं खराब होतं. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय from the otherwise good nature husband, there are 100 who live a life mattress under the shadow of that morose temper. म्हणजे एका व्यक्तीने केलेली चूक, एका वाईफने केलेली चूक कशी पूर्णपणे सगळ्या गोष्टी बदलते, कसं सगळ्या गोष्टी बदलू शकतात. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ
अवर प्रायव्हेट मॅनर्स. म्हणजे याच्यामध्ये लॉ कोणत्याही प्रकारचे आपल्या प्रायव्हेट मॅनरविषयी विचार करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. नो डिकॅल could cover the vast area of offense, and no court could administrate a law which govern our social civilities, our speeches, the tilt of our eyebrows and all our moods and manners. आपलं म्हणजे विचारधारा किंवा काही कोर्ट याच्यामध्ये याला काही महत्त्व देत नाही. बट though we are bound to endorse the verdict against the leaf man, most people have a certain sympathy with him. जरी जे आपलं निर्णय त्याच्या विरोधात गेला असला तरी बरेच लोक त्याच्या बाजूनेच उभे राहतील. While it is true that there is no law that compels us to say please, there is social practice much older than, much more sacred than any law which enjoins us to be civil. म्हणजे याच्यामध्ये प्लीज म्हणणं लॉ आपल्याला बंधनकारक करत नसलं तरी आपण असे सिव्हिलाइज आपण सामाजिक जीवनात असे विचार करू शकतो की नॉर्मली आपण अशी प्रॅक्टिस केली पाहिजे. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ द सिव्हिलिटी इट is that we should acknowledge a service, please and thank you are small changes which we pay our ways as social being. म्हणजे आता हे बघा, आपण जर एक सिव्हिल सामाजिक प्राणी आहोत तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे, दोन गोष्टी शिकल्या पाहिजे. प्लीज अँड थँक्यू म्हणायला शिकलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपले सिव्हिलायझेशन अजून वाढेल, सोशल बिईंग आपण वाटू. दे आर द लिटल कर्टसी बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल अँड रनिंग स्वीटली. ह्या अशा प्रकारच्या शब्दांमुळे आपलं जीवन सुकर होऊ शकतं आणि आपल्या जीवनाची मशीन जी आहे ती त्याच्यामध्ये ह्या शब्दांचं ऑइल पडू शकतं आणि आपलं जीवन अजून स्वीटली चालू शकतं. दे पुट आउट द इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ द फ्रेंडली कोऑपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक इन्स्टेड ऑफ द बेसिक सुपेरियर डिक्टेटिंग ऑफ इन्फेरियर. याच्यात महत्त्वाचं असं आहे की एक प्रकारचा आत्मिक विचार आहे हा की फ्रेंडली कोऑपरेशन, गिव्ह अँड टेकची भावना, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्याच्या विरोधात न जाता सुपेरियर डिक्टेटिंग या सगळ्या गोष्टी नसताना आपण नॉर्मल वागलं पाहिजे. इट इज व्हेरी वल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. म्हणजे एक वाईट विचार असू शकतो की आपण अशा प्रकारे लोकांशी वागणं, वाईट विचाराने वागणं, वाईट बोलणं हे कुठपट चांगलं आहे ह्याच्याविषयी आपण विचार करू शकतो किंवा वाईट समजू शकतो. आय शूड लाईक टू फीचर्स इन द कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल. आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक ऑफ कंडक्टर जनरली. म्हणजे याच्यामधून मला माझ्या एका फ्रेंडविषयी कंडक्टर, पोलाइट कंडक्टरविषयी सांगायचे, याच्यामधून मला कंडक्टरांविषयी सांगायचं नाही पण त्या पर्टिक्युलर कंडक्टरविषयी सांगायचं आहे. ऑन द कॉन्ट्ररी आय एम disposed to think that there are few classes of man who come through the ordeal of very trying calling better than bus conductors do. म्हणजे मी ह्या क्लासच्या लोकांना खरं तर सलाम करू इच्छितो, याच्यामधून त्यांना सांगू इच्छितो कसे लोक आहे जगामध्ये. Here and there you will meet an unpleasant specimen who regards passengers as natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by the loud voice and aggressive manner. म्हणजे आपण असे पण कंडक्टर बघितले असतील ते पॅसेंजरला असं समजतात की ते पॅसेंजर त्याला फसवण्यासाठी वरती चढलेले आणि सगळे जे वेगळ्या माणसाचे आणि त्याच्यामध्ये फक्त कंडक्टर जे चांगल्या विचाराचा, एक शुद्ध विचाराचा माणूस आहे असं त्याला वाटतं. असे विचार आपण लोक बघितले असतील. But this type is rarer than it used to be. I fancy the public owes much to the Underground Railway Company, which also runs the buses, for insisting on the certain standard of civility in the servant and taking care that standard is observed. म्हणजे अशा प्रकारचे लोक आता ज्याच्याविषयी बोलणं आहे ते खूप खूप कमी आहे. याच्यामध्ये एक अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचं काम चालू होतं आणि त्यात बसेस पण चालवलं जायचे. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या, कसे सर्वंट आले ते आपण बघणार आहोत. इन डुईंग दिस इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म अँड इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की याच्यामुळे अशा कंडक्टरमुळे पब्लिक सर्व्हिस कशी चांगली होते, परफॉर्मन्स वाढतो आणि सोशल सर्व्हिस पण वाढते. इट डज नॉट देअर फॉर
with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to the particular member of that class. की आता याच्यामधून मी ॲक्च्युली अशा कंडक्टरांना किंवा यांच्या पूर्ण याला ट्रिब्यूट करू सलाम करू इच्छितो, कारण मला त्यांच्यापैकी एकाचा अनुभव आला आहे. I first became conscious of his existence one day when I jumped on to a bus and found that I had left home without any money in my pocket. तर याचा पहिला अनुभव आला की त्यांनी एका बसला अचानक पकडलं, घरून निघाले, बस पकडली आणि बसमध्ये बसल्यावर समजलं की त्यांच्या खिशात पैसे नाही, पैसे घरी विसरले. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. हे प्रत्येक व्यक्तीला अशी अनुभव असतोच आणि अशा वेळेला आपल्या मनात काय येतं ही पण आपल्याला आता समजत असेल. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. म्हणजे याच्यामध्ये आपण एक प्रकारचं वेडी व्यक्ती वाटतो सगळ्या अनोळखी व्यक्तींसमोर. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज इफ द कंडक्टर आयड कोल्डली as much as to say, yes, I know that still old trick, now then off you get. म्हणजे याच्यामध्ये बघा आपण बघू की याच्यामध्ये वेगळं काय असणार नाही की आपल्या कंडक्टरने डोळे मोठे करून पाहिलं आणि एक प्रकारे सांगितलं डोळ्यानेच आपल्याला की हा मला ही ट्रिक माहिती आहे, जुनीच आहे, पैसे नाही आहे, पैसे घर राहिले वगैरे वगैरे, आता तुम्ही इथून गाडीतून उतरा, अशा प्रकारच्या ट्रिक करतात लोक. अँड इवन इफ द कंडक्टर इज गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली, यू or faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. म्हणजे याच्यामध्ये जर कंडक्टर चांगला जरी असला तरी आपण ती गाडी सोडून देऊ जर आपली ट्रेन सुटत नसेल आणि आपली एंगेजमेंट नसेल तर. हॅविंग सर्च माय पॉकेट इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest as face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. Oh, you didn't get off, that's all right, said he. म्हणजे काय झालं माहिती आहे का इथे की मी माझा खिसा चेक करतोय, खिशात कुठे सापडत आहे का पैसे, पण पैसे सापडत नाही हे समजल्यावरती त्यांनी कंडक्टरला सगळं सांगितलं. कंडक्टरने सांगितलं नाही काही जायची उतरायची गरज नाही, आरामात बसून राहा, मी तुम्हाला पैशाची काही गरज नाही. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. तो म्हणतो की नाही माझ्याकडे तर पैसेच नाही आहे ना, तुम्ही कसं ऑल राईट म्हणताय. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लायड. वेअर डू यू वॉन्ट टू गो. त्याला विचारतो की ठीक आहे मी तुमचं तिकीट काढतो, कुठं जायचं सांगा मला. अँड ही हँडेड हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ द मॅन हू वॉज prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. म्हणजे आता त्याने त्याचं तिकीटचं बंडल काढलं आणि तिकीट द्यायला सुरुवात झाली. तो माणूस मला असं वाटायला लागला की जो मला बँकपासून बँकॉक हाँगकाँगपर्यंत पाठवेल असा माणूस. ठीक आहे. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड बट वेअर शॅल आय सेंड द फेअर. तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही खूप उपकार केले, खूप दयाळू आहात, तर मला एक सांगा मी हे पैसे तुम्हाला कुठे देऊ शकतो परत. ओ यू विल सी मी सम डे. ऑल राईट ही सेड चेअरफुली. ही टर्न टू गो. आता तो म्हणतो की नाही तुम्ही मला काहीतरी परत ह्या जागेवर भेटालच, तर काही अडचण नाही, देऊन टाका वाटलं तर, आणि फिरतो. अँड देन लकीली माय फिंगर स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ द पॉकेट लाइटनिंग ऑन द शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. आता तो त्याच्या खिशात शोधतोय कुठे सापडतात का, त्याला कुठेतरी असं स्क्वेअरसारखं कुठेतरी एक पॉईंट लागतो आहे. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर अँड ॲक्शन हॅड गिवन टू मी. पण जरी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी मला त्याचं नेचर खूप आवडलं आणि त्याच्या सगळ्या गोष्टी मला खूप जास्त आवडल्या. अ फ्यू डेज after my most sensible toe was stamped though rather heavily as I sat reading on the top of the bus. मी वाचत बसलो होतो आणि त्यावेळेला माझा पाय चुकून त्यांना लागला.
I looked up with some anger and more agony and saw my friend of cheerful countenance. Sorry sir, he said. मी थोडं चिडून वरती बघितलं तर माझा फ्रेंड म्हणजे तो कंडक्टर होता, तो मला म्हटला सॉरी सर. I know these are heavy boots, got them because my own feet get thought on so much and now I am trending other people. तो म्हणतो की मला माहिती आहे माझे बूट खूप जड आहे आणि खूप लोकांना लागत आहे किंवा मलाच इतके जड जात आहे आणि आता मी लोकांना पण लात मारतो. होप आय डिडंट हर्ट यू सर. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इफ इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. तो कितका चांगला होता त्याच्यामुळे मी त्याला असं म्हटलंच नाही का नाही माझ्या पायाला लागलं वगैरे, मी असं त्याला काहीच म्हटलं नाही, तरी मला लागलं होतं. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम whenever I board his bus and found a curious pleasure in his constant good nature of him bearing. मी नंतर त्याला ऑब्झर्व केलं बघ, जेव्हा त्याच्या गाडीत बसायचं तेव्हा त्याला ऑब्झर्व करायचं आणि मला त्याच्यामधलं एक चांगलं नेचर दिसायचं. ही सीम टू हॅव अन inexhaustible fund of patience and gift फॉर मेकिंग हिज पॅसेंजर कम्फर्टेबल. म्हणजे एक वेगळाच प्रकारचा व्यक्ती जो अत्यंत चांगल्या प्रकारे लोकांशी अटूट नातं तयार करत होता आणि सगळ्या पॅसेंजरला कम्फर्टेबल करत होता. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही कुड रन अप स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. तो विचार करा, नोटीस केलं की बाहेर पाऊस चालू असला का तो पळत जायचा स्टेअर्सवरून, सांगायचं लोकांना की यार आतमध्ये जागा आहे, आतमध्ये येऊन थांबा. With old people he was and considerable as a son and with children as a solitude as a father. म्हणजे म्हाताऱ्या लोकांसाठी तो मुलासारखं काम करायचा आणि मुलांसाठी तो एका वडिलांसारखं वागायचा. He had even evidently a particularly warm place in his heart for young people and always indulged इन सम मेरी जेस्ट विथ देम. म्हणजे तरुण लोकांविषयी पण त्याचं मन खूप चांगलं, सगळ्यांची खूप चांगल्या प्रकारे तो वागायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेमेंट. म्हणजे तो त्याच्या गाडीत जर कोणी ब्लाइंड माणूस बसला तर त्याच्यासाठी फक्त पेमेंटवर सोडणं त्याला पुरेसं नसायचं. ही वुड कॉल टू बिल इन फ्रंट ऑफ द वेट while he took him across the road of round the corner or otherwise safely on his way. म्हणजे तो त्याला उतरून व्यवस्थित सोडून यायचा किंवा रस्त्याच्या साईडला जाऊन सोडून यायचा आणि त्यानंतर पुढे निघायचा. इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही irradiated such as atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson natural courtesy and good manners. याच्यामध्ये आपल्याला असं समजलं की आता ॲटमॉस्फिअर इतकं छान करतो तो, त्याच्यामुळे एक समजलं की अरे असा व्यक्ती जो चांगलं विचार मांडतो तो चांगल्या प्रकारे लोकांना त्याची जर्नी करून देतो. वॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज एस ऑफ विच ही गॉट थ्रू हिज वर्क इन बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो द गुड मॅनर्स. म्हणजे मला याच्यामधून काय शिकायला भेटलं तर वाईट विचारांनी वातावरण खराब होते आपण बघितलं, पण चांगल्या विचारांनी वातावरण चांगलं पण होऊ शकतं. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस are apt to become uncivil, but it is an usually uncouth person who can disagreeable with sunny people. म्हणजे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे लोकच असे आहेत की इनसिव्हिलिटी म्हणजे वाईट विचारांचे लोक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण अशा प्रकारचे लोक सगळ्या गोष्टी बदलत असतात. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेट किड्स अँड a cheerful person descended or even gloomiest of us something of the benediction of fine day. म्हणजे एका दिवसामध्ये, एखाद्या अंधाऱ्या दिवसामध्ये किंवा एखाद्या अंधाऱ्या विचाराच्या ह्याच्यामध्ये एक फाईन माणूस म्हणजे एक चांगला विचार विनम्र व्यक्ती भेटला तर आपला दिवस चांगला होतो आणि आपल्या एक अंधाऱ्या जगामध्ये उजेडाचं काम तो करत असतो. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी his considerate address and good humor bearing inflected his passenger. तर याच्यामध्ये त्याची एक सामाजिकता, चांगले विचार ह्या कंडक्टरचे, ज्याच्यामुळे एक चांगला विचार, ह्युमरस गोष्टी त्याच्या पॅसेंजर बरोबर होत असतात. इन लाइटेड देअर स्पिरिट ही लाइटेड हिज ओन टास्क हिज गेटली
Gaiety was not wasteful luxury but a sound of investment. याच्या अशा विचारामुळे लोकांमध्ये चांगले विचार एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामुळे लोक चांगले वागतात. आय हॅव मिस हिम फ्रॉम माय बस रूट of late, but I hope that only mean that he has carried his sunshine on another road. आता मी त्याला माझ्या रूटवरती खूप मिस करतोय, पण मला असं वाटतं की त्याची सनशाईन तो कुठेतरी दुसरीकडे आता पसरवत असेल. आय कॅनॉट बी टू वाईडली diffuse in the rather drab world, and I make apologize for writing a panegyric on the unknown bus conductor. तर मी याच्यामध्ये असं म्हणू शकतो की एक अननोन कंडक्टरविषयी लिहितो याचं वाईट मला वाटत नाही, कारण तो तेवढा चांगला आहेच. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ द विजडम फ्रॉम द पुअर लिच गॅदर ऑन द लोनली मोअर, आय सी no reason why lesser people should not take lesson in the conduct from one who shows how the very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. म्हणजे वर्ड्सवर्थ जर एक लेसन लिहू शकतो विजडमवरती एक पुअर लिच गॅदर करणाऱ्या व्यक्तीवरती, लिच गॅदर करणाऱ्यावरती, तर मी का लेसन लिहू शकत नाही? किंवा आपण अशा गरीब व्यक्तींकडून किंवा थोड्या कमी दर्जाच्या लोकांकडून आपण का शिकू शकत नाही? त्यांच्याकडून आपण का गोष्टी समजून शकत नाही जे चांगल्या टेम्परचे चांगल्या विचाराच्या अशा लोकांकडून? इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट upon those little everyday civilization behavior that sweeten the general air. म्हणजे अशा वॉरमुळे सगळ्या गोष्टी बदलू शकतात, पण अशा लोकांमुळे पूर्ण जग सुखकर होऊ शकतं. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इनवोकिंग द लॉ. अशा प्रकारच्या लोकांचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे, ज्याच्यामधून सगळ्या गोष्टी अजून चांगल्या होऊ शकतील. द पोलिसमॅन इन द नेसेसरी सिम्बॉल, द लॉ ऑफ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर द सोसायटी दॅट इज स्टील समवॉट लोअर दॅन द एंजल्स. म्हणजे याच्यामध्ये पोलिसमॅन जे नेसेसरी सिम्बॉल आहे लॉचं, यांनी सुद्धा चांगल्या गोष्टी केल्या, यांच्याविषयी पण आपण एक प्रकारचं एंजलची भावना आली पाहिजे. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट द मटेरियल अटॅक. म्हणजे लॉ आपल्याला फक्त मटेरियल अटॅक विरुद्धच थांबू शकतो. असं कोणी ओरली काही गोष्टी केल्या तर आपल्याला लॉ आपलं वाचू शकत नाही. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे मीटिंग मॉरल अफ्रंट ऑफ फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोअर द सिव्हिल. तर अशा प्रकारे लिफ्टमॅननी पण केलेली गोष्ट पण आपल्याला ॲक्च्युली वाचू शकत नाही अनसिव्हिल होण्यापासून. ठीक आहे. आय सजेस्ट टू हिम दॅट he would have had more subtle effective revenge if he had treated the gentleman who would not say please with endoler politeness. म्हणजे त्याने जर अजून थोडा रिव्हेंज व्यवस्थित घेतला असता तर अजून त्याला चांगलं वाटलं असतं ज्याने त्याला प्लीज म्हटलं नाही तो. he would have had a victory not only over the war but over himself and that is victory that count. जरी असं केलं असतं त्याची विक्ट्री जी असते त्याच्या स्वतःवरती सगळ्यांवरती राहिली असती. तर polite man may lost the material advantages but he always has a spiritual victory. I commented the liftman a story of Chesterfield. म्हणजे पोलाईट मॅन जो आहे त्याला मटेरियल ॲडव्हान्टेजेस मे बी भेटत नसतील पण तो एक स्पिरिच्युअली त्याची विक्ट्री कायम होत असते. आणि लिफ्टमॅनची स्टोरीला मी चेस्टरफील्डची स्टोरी म्हणू शकतो. इन हिज टाईम the London street were without the pavement of today, and the man who took the wall had the driest footing. I never give the wall to the scoundrel, said the man who met Chesterfield one day in the street. तर एकदा असं झालं की लंडनमध्ये त्यावेळेला पेवमेंट नव्हते आणि एक माणूस फिरत होता तिथे आणि तो ही टूक द वॉल, त्याने एक वॉलवरून चाललं तर तो एक माणूस त्याला म्हटलं आय नेवर गिव्ह द वॉल स्काउंडर, की मी कोणत्या स्काउंडर चांगल्या व्यक्तीला मी ही फील्ड देणार नाही. तो चेस्टरफील्डला भेटला. चेस्टरफील्ड त्याला म्हणतो आय ऑलवेज डू, तो म्हणतो की मी नक्कीच देईल. स्टेपिंग विथ द बो इन टू द रोड. आय हो लिफ्ट मॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. म्हणजे तो म्हणतो की याच्यापेक्षा चांगलं झालं असतं की त्याने त्याला मडमध्ये
फ्लंक करून दिला म्हणजे त्यांनी त्याला चिखलामध्ये फेकून दिलं असतं. तो आपण हा आता धडा शिकलो आहे याच्याप्रमाणे. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा लेसन पूर्णपणे समजला असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ हिंदीमध्ये बघायचा असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो शोधू शकतो आणि आपल्याला तो भेटेल. आशा करतो आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअर करा आणि आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून या पुढचे पण व्हिडिओ आपल्याला भेटतील. सबस्क्रिप्शनच्या शेजारी नोटिफिकेशन बेल येते पण दाबा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ वेळेवर भेटत जातील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.